नमस्कार. लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मुंबईतील देवनार कचराभूमीमध्ये गेल्या 2 महिन्यात 3 वेळा आग लागलेली आहे. तर या आगीमागचं नेमकं कारण काय आहे किंवा देवनार कचराभूमीशी संबंधित इतर सर्व प्रश्नांशी आपण चर्चा करणार आहोत लोकसत्ताच्या प्रतिनिधी प्राजक्ता कासले यांच्याशी. प्राजक्ता, मला सांग, गेल्या 2 महिन्यामध्ये 3दा आग लागलेली आहे, तर हे असं पहिल्यांदाच घडतंय का? नाही प्रशांत, पहिल्यांदाच हे घडत नाही आहे. 2015 मध्ये देवनार डम्पिंग ग्राउंड इथे जवळजवळ 14 वेळा आग लागली होती आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडमध्ये 9 वेळा आग लागली होती. आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या सर्व आग आहेत त्याच्यामध्ये 14 पैकी 11 वेळा आग ही उन्हाळ्यात म्हणजे जानेवारी ते एप्रिलमध्ये लागली होती. प्राजक्ता, तू म्हणालीस की ही आग उन्हाळ्यात लागली होती आणि उन्हाळ्यात ही आगी लागतात, तर यामागचं नेमकं कारण काय? यातलं कारण खूप इंटरेस्टिंग आहे. आपण कचरा तिथे नेऊन टाकतो. हा कचरा कुठून येतो, कसा येतो, किती प्रमाणात येतो याचं कोणतंही नोंद पालिकेकडे नसते. आपण जेव्हा ओला कचरा नेऊन टाकतो तेव्हा त्याचं जैविक विघटन होतं. आपण सर्वांनी हे पुस्तकात वाचलेलं असतं. आणि जेव्हा जैविक विघटन होतं तेव्हा त्यात अनेक प्रकारचे वायू हवेमध्ये सोडले जातात. त्यातला एक प्रमुख वायू असतो तो म्हणजे मिथेन. मिथेन हा वायू अत्यंत ज्वलनशील आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण तापमान, आपला तर उन्हाळ्यात तापमान वाढतं, या कचऱ्याचं जेव्हा विघटन होतं तेव्हा त्यातून अनेक प्रकारचे वायू हवेमध्ये सोडले जातात. या वायूमधला प्रमुख वायू म्हणजे मिथेन वायू. मिथेन वायू हा अत्यंत ज्वलनशील आहे. उन्हाळ्यात जेव्हा हवेचं तापमान वाढतं त्यावेळी हा वायू लगेच पेट घेतो. आणि अगदी कमी प्रमाणात जरी हा वायू असला आणि त्याने पेट घेतला तरी कचऱ्यामधले जे आजूबाजूच्या वस्तू असतात त्याही ज्वलनशील असल्याने संपूर्ण कचऱ्याचा ढीगच पेट घेतो. आणि त्यामुळे उन्हाळ्यात ह्या घटना अनेकदा घडतात. बरं, पण यातला मुख्य मुद्दा असा आहे की आपल्याकडे एवढी सक्षम यंत्रणा आहे, मुळात ती आहे की नाही हा प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे ही आग विझवण्यासाठी इतका वेळ का लागतो आणि ती सतत लागते, तर त्याच्यावर काही उपाययोजना? बरोबर प्रशांत, आपल्याकडे अग्निशमन दल आहे ते सक्षम आहे आणि अग्निशमन दलाकडून अत्यंत वेगवेगळ्या आधुनिक पद्धती आहेत. अग्निशमन दलाकडे अत्यंत आधुनिक पद्धती आहेत आणि त्यामुळे अनेकदा उंच इमारतींमधली ही आग अगदी काही तासांमध्ये किंवा मिनिटांमध्ये आटोक्यात आणली जाते. पण देवनार कचराभूमीचा प्रश्नच वेगळा आहे. देवनार कचराभूमीमध्ये ज्या आग लागतात त्या विझवण्यासाठी तात्काळ अग्निशमन दलाला मदत देता यावी म्हणून या कचराभूमीच्या बाहेर अग्निशमन दलाची एक गाडीही 24 तास कार्यरत असते. पण तरीही या आग विझवण्यामध्ये 3, 4, 5 दिवस लागतात. आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे ह्या कचऱ्यांचे ढीग. ही जागा जास्तीत जास्त वापरण्यासाठी कचऱ्याचे तिथे उंचच्या उंच ढीग केले जातात. यातले काही ढीग तर 30 ते 35 मीटर उंचीपर्यंत गेले आहेत. म्हणजे एखाद्या 10 ते 15 मजली इमारती एवढे. आता ह्या एवढ्या इमारती एवढे तिथले शेकडो ढीग, त्यामध्ये अग्निशमन दलाच्या गाड्या जाणं आणि त्यांनी तिथे आग विझवणं हे अत्यंत जिकिरीचं होतं. आणि ही आग आतमध्ये धुमसत राहते आणि ती सतत विझल्यासारखी वाटली तरी पुन्हा पुन्हा पेट घेत राहते. त्यामुळे ती आग विझवणं अत्यंत कठीण झालं आहे. पण मुंबईत दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होते, पण अशा पद्धतीने ही समस्या आता दिवसेंदिवस अधिक गंभीर होत जाते, असं वाटत नाही का? संपूर्ण भारतात जो कचरा तयार होतो त्यापैकी तब्बल 6 ते 7% कचरा हा मुंबईतून तयार होतो. दररोज मुंबईतून 9,000 मेट्रिक टन म्हणजेच 1 टन म्हणजे 1,000 किलो आणि एवढा कचरा दररोज आपण त्या कचराभूमीमध्ये पाठवला जातो. यातला सर्वच कचरा देवनार कचराभूमीत जात नाही, तो मुलुंडमध्येही जातो. त्यापूर्वी आपल्याकडे गोराईलाही तो जात होता. पण एवढा जर कचरा दर दिवशी येत असेल तर तो कमी करण्यासाठी खरं तर प्रयत्न केले पाहिजेत. पण आपण ते न करता अधिकाधिक कचराभूमी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यामुळे ही समस्या अधिकाधिक उग्र होते आहे. बरोबर, पण कचरा ही समस्या पालिकेच्या अखत्यारीत येते, तर पालिका नक्की याच्यासाठी काय उपाययोजना करते? मुळात पालिकेकडे याच्यासाठी काही उपाययोजना आहेत का, किंवा त्यांच्याकडे भविष्यात अशा पद्धतीने समस्या सोडवण्यासाठी काही आराखडा तयार आहे का? कचऱ्याची समस्या जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं ती या वर्षीची नाही, ती गेली अनेक वर्ष तो चर्चेचा विषय आहे. आणि त्यामुळे पालिका प्रशासनाकडून अनेकदा याबाबत वेगवेगळे उपाय योजले जातात. याआधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही पालिकेला सूचना दिल्या होत्या. त्यामुळे खरं तर कचरा कमीत कमी करावा यासाठी पालिकेने उपाययोजना करणं अपेक्षित होतं. पालिकेने तसे निर्णय घेतलेही, मात्र त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही. गेल्या वर्षीपासून पालिकेने पुन्हा एकदा आपला जुनाच जो प्रकल्प आहे की घरच्या घरीच ओला आणि सुका कचरा वेगळा करा, त्यासाठी लोकांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे.
प्रत्येक सोसायटीमध्ये त्यासाठी 2 वेगळ्या कचरा कुंड्या असाव्यात असं पालिकेने सांगितलं आहे. पण यातला गमतीचा म्हणावा किंवा विरोधाभास म्हणावा असा मुद्दा म्हणजे पालिकेकडे मात्र ह्या 2 प्रकारचे कचरे म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा हे गोळा करण्यासाठी वेगळ्या गाड्यांची योजनाच नाही आहे. त्यामुळे जरी सोसायटीने वेगळा कचरा गोळा केला तरी तो आपण रिसायकलिंगसाठी पाठवण्यासाठी किंवा काही या पद्धतीने पालिका फार प्रयत्न करताना दिसत नाही आहे. त्या सोबतच कचरा भूमीमध्ये मिथेन वायूचं प्रमाण कमी करण्यासाठी IITने आणि निरी या दोन्ही संस्थांनी साधारण 5 वर्षांपूर्वी अहवाल दिले आहेत. मात्र तेही नेहमीप्रमाणे धुळखात पडलेले आहेत. नेहमीप्रमाणे पालिका आता नवीन कचरा भूमीच्या शोधात आहे. तळोजाजवळ राज्य सरकारची जी भूमी आहे तिथे आपण आणखीन एक कचरा भूमी तयार करतो आहोत. पण आपल्याला आपला कचरा इतरांच्या अंगणात जाऊन टाकायचा अधिकार आहे का? आपला कचरा घरीच कमीत कमी निर्माण करण्यासाठी काही प्रयत्न करावेत का? यासाठी मात्र पालिकेकडून कोणतेही प्रयत्न होत नाही आहेत. याचा अर्थ असा आहे की फक्त आपण पालिकेवर अवलंबून न राहता किंवा ते कोणतीतरी उपाययोजना करतील याचा विचार न करता आपण सोसायटीमध्ये किंवा प्रत्येक घराने ओला कचरा आणि सुका कचरा हे वेगळे करून त्याची तिथेच विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून पालिकेवरचाही जो ताण आहे तो कमी होईल आणि आपण आशा करूया की पालिकाही यावर लवकरात लवकर उपाय शोधून काढेल.